Hi everyone. Today onwards I start the unit advanced filter. Okay. So advanced filters. Last means in unit first, semester fifth, unit first. Okay, that contains two basic filters. If you remember, that are head and tail. If you remember these two, head and tail are also filters. Okay, but these two are the basic filters. Okay, here, okay, we work or we learn about the advanced filters. So this head and tail are the basic filters. Means head shows data beginning rows or beginning information of the file, and tail shows ending or last information, last lines of the specified file. Okay, so these are the filters. Actually, what is the role of the filter? Filter filters a data, means it gives a specific or as per need data from the complete data, from the whole data. बघ, आपण ॲडव्हान्स फिल्टरचा अभ्यास करणार आहोत. आता ॲडव्हान्स म्हणजे प्रगत फिल्टर्स. ह्याच्या अगोदर आपण दोन फिल्टर बघितले, ती म्हणजे कोणती? हेड आणि टेल. 5व्या सेमिस्टर हे आपण अभ्यासलेत. हेड आणि टेलचं काम काय बघा. हेड म्हणजे सुरुवातीचा भाग, म्हणजे हेड फिल्टर जी फाईल तुम्ही द्याल त्या हेड फिल्टरला, ओके, तर त्या फाईलच्या सुरुवातीच्या लाईन्स दाखवतं आणि टेल शेवटच्या लाईन्स दाखवतं. म्हणजे हेड हे फिल्टरचं काम काय असतं? फिल्टर म्हणजे गाळणं, म्हणजे जे हवं आहे पूर्ण जी माहिती आहे त्या माहितीमध्ये जे युजरला हवं आहे तेवढंच देणं, बाकीचं काढून टाकणं आणि जेवढं हवं आहे तेवढंच देणं. ओके, हे फिल्टरचं काम आहे. आता आपण ॲडव्हान्स फिल्टर्स बघणार आहोत. ओके, तर बघा ह्याच्यामध्ये काय काय येतं. ओके, इथं आपण सुरुवातीला इंट्रोडक्शन बघूया त्याचं ॲडव्हान्स फिल्टर्सचं. ओके, सो द ॲडव्हान्स फिल्टर्स, ओके, दॅट डोंट बिलॉंग्स टू do one thing family. Means what? Actually we know the basic filters, okay, head and tail. They are doing only one thing. Means head, role of head is to show beginning lines, and role of tail to show ending lines, last lines. Okay, means they are doing only one thing, so they are belonging to do one thing family. But advanced filter don't belongs, they do not belongs to do one thing family, because they are doing more than one thing. Okay, means there are some filters, more than one filters, so I call them as a family, and that advanced filters doing more than one thing, so they are not belonging to do one thing family. So in fact it act on several things, means it can give सेव्हरल फॅसिलिटीज टू द युजर. बघा, ॲडव्हान्स फिल्टर जे आहे हे अनेक कामं करतं, एकापेक्षा जास्त कामं करतं. ते एकच काम करतं असं नाही. असं हेड अँड टेल एकच करतं, हेड सुरुवातीचं, हे टेल शेवटचं. तसं हे जे ॲडव्हान्स फिल्टर्स आहेत ती भरपूर कामं करतात. ओके, त्यामुळे ती एकच काम करणाऱ्या फॅमिलीमध्ये येत नाहीत, लक्षात ठेवा. ओके, त्यामुळे ते अनेक कामं करतात. सो इट ॲक्च्युली ऑपरेट्स ऑर इट वर्क्स ऑन फील्ड लेवल. ओके, ही जी ॲडव्हान्स फिल्टर्स आहेत बघा, ही ॲडव्हान्स फिल्टर फील्डवरती काम करतात. जसं इथं वाटल्यास बघा, हां, इथं समजून घ्या वाटल्यास, हा एक रो आहे, हा एक रो आहे. ओके, तर हे समजा हा आय डी आहे एम्प्लॉयचा, ही त्याचं नाव आहे, ही त्याची सॅलरी आहे समजा. तर ही आय डी ही एक फील्ड आहे, लक्षात ठेवा. राम ही त्याचं नाव, नेम, की ही एक फील्ड आहे, आणि सॅलरी दिस वन थर्ड फील्ड, ही फील्ड आहे, लक्षात ठेवा. सो ॲडव्हान्स फिल्टर की वर्क ऑन फील्ड, ते फील्डवरती काम करतात. ओके, फील्डवरती काम करतात, स्पेसिफिक फील्डवरती काम करतात, ते लक्षात ठेवा. ओके, सो इट ऑपरेट्स ऑन फील्ड, सो इट कॅन इझिली ॲक्सेस एनी काइंड ऑफ फील्ड. जेव्हा तुम्ही ॲडव्हान्स फिल्टर अप्लाय करताय, जे आपण बघणार आहोत, तेव्हा ते समजा आपण साहजिकच ती फिल्टरची कमांड आहे, ती कमांड दिल्यानंतर साहजिकच आपल्याला फाईलचं नाव द्यावं लागतं. तर ते ॲडव्हान्स फिल्टर काय करतं? इट ॲक्सेस दॅट फाईल, ती फाईल ॲक्सेस करतं, त्यातलं ती फील्ड ॲक्सेस करतं. आणि ज्या प्रकारे तुम्ही क्रायटेरिया देताय, म्हणजे तुम्हाला काय हवं आहे, काय फिल्टर करून हवं आहे, त्या प्रकारे ते ट्रान्सफॉर्म करतं. इट ऑल्सो ट्रान्सफॉर्म. ओके, ॲज वेल ॲज इट फॉर्मॅट. ओके, ॲडव्हान्स फिल्टर जसं तुम्ही क्रायटेरिया द्याल तर त्यानुसार तो डेटा फिल्टर पण करतं, ते वेगळं पण करतं.
as well as format करतं बघा individual field. Format means what? Like in C programming we are using /n/t. okay, जसं C programming मध्ये escape sequences आहेत /n/t सारखं, सेम यू कॅन ऑल्सो अप्लाय इन ॲडव्हान्स फिल्टर. तशा प्रकारे तुम्ही वापरू शकता जेणेकरून तुम्ही फॉर्मॅट करू शकता, म्हणजे आउटपुटला आपल्याला रिझल्ट कशा प्रकारे दिसावा. ओके, ते फॉर्मॅटिंगसुद्धा करू शकता युझिंग ॲडव्हान्स फिल्टर. ओके, सो दीज आर द सम ऑफ द ग्रेट फॅसिलिटीज ओके ऑफ ॲडव्हान्स फिल्टर. ओके, इट कॅन ऑल्सो ओके ॲक्सेप्ट एक्सटेंडेड रेग्युलर एक्सप्रेशन्स. ते रेग्युलर एक्सप्रेशन पण घेतं, म्हणजे फिल्टरवर तुम्हाला डेटा शोधायचा आहे कोणाचा तरी. ओके, आणि त्या डेटा तुम्हाला शोधताना एक्सप्रेशन रेग्युलर एक्सप्रेशन पण येतं. हा आता पॉईंट आहे पुढं. ओके, जसं ॲज अ एक्झाम्पल तुम्हाला सांगायला गेलं समजूया. ओके, तर तुम्हाला एखाद्या एम्प्लॉयची माहिती हुडकायची आहे. ओके, ज्याचं नाव ओके समजा काहीतरी राहुल आहे. ओके, राहुल आहे, पण तुम्ही इनपुट करताना म्हणजे तुम्ही जेव्हा ते फाईल बनवताय तेव्हा फाईल बनवताना समजा ते राहुलचं स्पेलिंग आर हे स्मॉल दिलं आहे. ओके, आणि तुम्हाला लक्षात नाही ते स्मॉल आहे का कॅपिटलमध्ये दिले तुम्ही, पण तुम्ही सर्च करताना कॅपिटल जर टाकलात तर त्यानं ते कॅपिटल किंवा स्मॉल पण आरशी मॅच करावं. ओके, अशा प्रकारचे जर कामं करायची असेल सर्च करताना दोन्ही दाखवावं, कॅपिटल आणि स्मॉल आरचे राहुल असेल ते दोन्ही दाखवावं. ओके, दॅट इज लाईक इट एक्सटेंडेड रेग्युलर एक्सप्रेशन. अशा प्रकारचा कन्सेप्ट आहे तो जो आपण पुढे बघणार आहोत. ओके, सो इट ॲक्सेप्ट रेग्युलर एक्सप्रेशन्स टू मॅच एनी पॅटर्न ॲज वेल ॲज C programming constructs like /n/t, printf, okay, variables, several built-in functions. जसं C बनवलेलं आहे त्या प्रकारे C मध्ये जसं printf आहे, व्हेरिएबल्स आहेत, ओके, फंक्शन्स आहेत. ओके, तर हे ॲडव्हान्स ॲडव्हान्स फिल्टर आहे, ते फिल्टरसुद्धा अशा प्रकारची कामं करतं, ते वर्कआउट करतं. सो इन दॅट फर्स्ट फिल्टर इज अ सीड. त्यातलं पहिलं फिल्टर जर पाहायला गेलं दॅट इज अ सीड. त्यातलं पहिलं फिल्टर कोणतं आहे? सीड. ओके, the first filter, advanced filter. Okay, so seed is actually original editor of Unix. From that the derived one is a seed. बघा, seed हे ॲक्च्युली जे काय आहे हा युनिक्सचा एडिटर आहे. लक्षात ठेवा, युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीमचा एडिटर आहे तो. एडिटर म्हणजे ज्याच्यामध्ये आपण टेक्स्टचं टायपिंग करू शकतो, मॉडिफिकेशन करू शकतो, सेव्ह डिलीट करू शकतो, असा एडिटर. जसं VI एडिटर वापरतो आपण लाईक दॅट. ओके, हा सीड हा एडिटर आहे युनिक्सचा. ओके, तो एडिटरपासून हे तयार झालं आहे, दॅट इज डिराइव्ड फ्रॉम, हे त्याच्यापासून बनलेलं आहे सीड. ओके, सो सीड परफॉर्म्स नॉन इंटरॅक्टिव्ह ऑपरेशन्स. सीड जे आहे हे नॉन इंटरॅक्टिव्ह ऑपरेशन्स करतं, इंटरॅक्टिव्ह नाही, नॉन इंटरॅक्टिव्ह म्हणजे काय, तुम्ही एकदा फिल्टर दिलात, कमांड दिलात की ते तुम्हाला उत्तरच देतं. म्हणजे तुम्ही जसं ॲज एक्झाम्पल समजा इथं आहे बघा, इथं सीड 3Q आणि EMP असे दिलात आणि एंटर प्रेस केलात की तुम्हाला डायरेक्ट रिझल्टच दिसतो. काय दिसतं तुम्हाला? रिझल्ट दिसतो. या एंटर प्रेस केल्यानंतर जेव्हा ती प्रोसेस सुरू होते त्या प्रोसेसमध्ये युजर काय इंटरॅक्शन करू शकत नाही. सो इट इज अ नॉन इंटरॅक्टिव्ह. जसा सीचा प्रोग्राम तुम्ही रन केल्यानंतर तुम्ही इनपुट करताय, म्हणजे त्या प्रोसेसमध्ये तुम्ही काहीतरी इनपुट करता, दॅट इज इंटरॅक्टिव्ह. डायरेक्ट रिझल्टच दिसतो असं नाही आहे. तुम्ही पण त्याच्यामध्ये त्या प्रोसेसमध्ये रन झाल्यानंतर तुम्ही इनपुट करत असता, जसं एंटर 2 नंबर 2 नंबर एंटर करता, दॅट इज अ इंटरॅक्शन असतं त्या प्रोसेसमधलं युजरचं. इथं तसं तुम्ही करू शकत नाही. म्हणजे एकदा तुम्ही कमांड दिलात सीडची की डायरेक्ट तुम्हाला रिझल्टच भेटतो. सो लाईक दॅट इट इज अ नॉन इंटरॅक्टिव्ह. सो सीड इज अ नॉन इंटरॅक्टिव्ह. okay, and it having very few options, means seed having options but that are very few options, but it has number of features, means it having only few options. Okay, it having very few options but it gives number of features. It gives number of features, means it gives more facilities. So there are syntax of seed filter. So the syntax is like here, seed, okay, that is a command, that is a filter. Next, seed having the options, seed having various options, and that is too much useful, as well as the address options. Okay, means this address option means was actually, okay, here seed you have to provide the instructions, and that instruction is actually act on the files or it acts on the text. So that instruction is consist of both, it consists of address, okay, as well as the actions. So
means you for the seed you have to provide options. If it is necessary, then you will give that options, but that compulsory part, that is address and options, means the address is means how many lines to select, and the options means what kind of action it perform on that address, and on which file you can perform, or you can give that seed to filter a data. Means here you can specify one file or more than one files. Okay, so this is the syntax of a filter, seed filter. Okay, next one, the line addressing. Okay, so see here, okay, first how we apply a seed filter and how we can address the lines. Okay, so the line addressing. Okay, so in a line addressing, here it can selects lines. Okay, and that lines you have to specify here, like in this format. Okay, so see here the first example, or how we can apply a seed. Okay, so the first one, seed 3q. Okay, so here this is a seed 3q. Okay, so seed is a filter, and inside a single quotation you have to specify obviously the address and action. So this 3 indicates the address and q indicates the action that you have to perform, and on which file you are doing that. Okay, so here 3 and q, I will tell what is means 3 and q. Okay, so these okay, action as well as address you are performing on file emp. So seed obviously the filter, in that this is the okay action, quit. Okay, and 3 is the address, means after third line, okay, quit filtering of data on the file emp. Okay, so okay, so rather than here you see here. Okay, so okay, I practically did it. Okay, so see here. Okay, so okay, so see here I created the file cat emp. इथं बघा मी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमवरती हे तयार केलेलं आहे. ओके, तर मी इथे एक फाईल क्रिएट केलेली आहे बघा. ऑब्वियसली हिअर आय यूज अ कॅट कमांड. ओके, आणि ती फाईल ओपन करतो युझिंग कॅट कमांड. बघा, कॅट अँड emp. ओके, तर ही फाईल ऑलरेडी एक्झिस्टिंग फाईल आहे जी मी कॅट कमांडचा उपयोग केला आणि ती ओपन केलेली आहे. बरोबर. ओके, तर कॅट emp केल्यानंतर हा तुम्हाला रिझल्ट भेटतोय. म्हणजे या फाईलमधला डेटा इट शोज, कॅट शोज, it shows what, it shows a data inside already existing file. तर कॅट नावाची फाईल ऑलरेडी एक्झिस्ट आहे, त्याच्यात मला तुम्हाला हा डेटा दिसतो. हा डेटा पाहून घ्या एकदा. ओके, कारण हा डेटा, कारण मी ह्याच्या पुढच्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत फिल्टर्सच्या, या सगळ्या या emp वरती, या फाईलवरती अप्लाय करतोय, लक्षात ठेवा. त्यामुळे हा डेटा तुमच्या समोर असणं गरजेचं आहे. ओके, नसेल तर कुठेतरी तुम्ही लिहून पण घेतला तरी चालेल, म्हणजे तुम्हाला रेफर करताना खूप सोपं जाईल की हे दिसतं का इथं. ओके, तर बघा आता मी इथं अप्लाय करतोय. ओके, बघा मगाशी जी लाईन ॲड्रेसिंग आहे, तर मी इथं जे आहे बघा सीड. ओके, हे डॉलर साईन आहे, डॉलर साईनच्या पुढं इथं डॉलर साईन आहे बघा. ओके, सो सी हिअर, दिस इज द डॉलर साईन. ओके, आफ्टर दिस डॉलर साईन, ओके, दॅट इज अ सीड. सी हिअर दिस line. Okay, seed is a filter. Inside double quotation I applied address and action, that is address is true and action is quit. Means after second line you have to quit. Okay, means stop the filtering, and where you can perform this action on the file emp. ओके, तर बघा ही emp फाईल आहे. ओके, तुमच्या समोरच दिसते ती emp फाईल, आणि त्याच्यावरती मी काय करतोय, सीड फिल्टर अप्लाय करतोय, जे काय करतं पहिल्या 2 लाईन सिलेक्ट करतं. सो दिस इज अ 2 इंडिकेट्स 2 लाईन्स, टू सिलेक्ट ओनली 2 लाईन्स, अँड देन 2 लाईन सिलेक्ट करताना क्विट कर, थांबव म्हणतं, थांबवतं ते. ओके, तर हे अप्लाय केलं, कोणावरती अप्लाय करतो, emp फाईलवरती. हे emp फाईलवरती अप्लाय केलं आहे. रिझल्ट बघा तुम्हाला दिसतो इथं. ओके, ह्या 2च लाईन तुम्हाला रिझल्ट दिसतोय बघा इथं, या 2च लाईन तुम्हाला रिझल्ट दिसतोय. बरोबर आहे का. ओके, तर ह्याला म्हणतात लाईन ॲड्रेसिंग. ओके, म्हणजे आपल्याला किती लाईन दिसल्या, 2 लाईन्स आपण इथे दिला होता, किती 2 लाईन्सचाच ॲड्रेस दिला होता, तर ह्याला म्हणायचं लाईन ॲड्रेसिंग. ओके, म्हणजेच बघा जर आपण सेंटॅक्स बघितला, इथं आपण सेंटॅक्स बघितला. ओके, जर इथं आपण सेंटॅक्स बघितला बघा, सीड ऑप्शन्स, इथं जर आपण सेंटॅक्स पाहिला तर बघा सीड ऑब्वियसली फिल्टर,
ऑप्शन्स, आता जे आपण पाहिलं त्याच्यामध्ये ऑप्शन्स वापरला नव्हता, एवढंच वापरलं होतं सिंगल कोटेशनच्या आतमध्ये. ओके, तिथे काय वापरलं होतं आपण बघा, सीड सिंगल कोटेशनच्या आतमध्ये 2Q सिंगल कोटेशन कंप्लीट आणि EMP असं दिलं होतं. ह्या प्रकारेच इथे फक्त 3Q दिले मी, तिथे 2Q दिलं होतं, दॅट्स इट. बाकी काय नाही, इथे तीन लाईन सिलेक्ट करतं, तिथे 2 लाईन सिलेक्ट करते, बाकी काहीच नाही आहे. तर हे जे 2Q आहे इथे बघा, 2Q आहे बघा. ओके, म्हणजे सीड हा सीड वापरला, ऑप्शन वापरला नव्हता. ॲड्रेस अँड ऑप्शन्स म्हणजे 2 हा ॲड्रेस होता, ऑप्शन कोणता होता, Q हा ऑप्शन होता, आणि फाईलचं नाव काय होतं, EMP दिलं होतं बघा मी. ओके, दॅट इज लाईक अ सिंटॅक्स. नेक्स्ट पॉईंट बघा आता. ओके, नेक्स्ट पॉईंट, सिलेक्टिंग लाईन्स फ्रॉम एनिवेअर. ओके, हाऊ टू सिलेक्ट लाईन्स फ्रॉम एनिवेअर. Okay, means what happen, okay, here when I apply this command, or see here also, here I apply this one, this command. Okay, so this command when you apply it, by default select lines at the beginning, from the beginning, sorry, from the beginning. Okay, beginning lines. But if any user needs to select lines anywhere between the files, anywhere, okay, then what? Okay, so for that is the option to select lines from anywhere. Before that, just okay, see here, there is an also option, P is also option. Okay, so when you apply P, it also, like here I applied P. Okay, it also prints the needful lines, or the lines that are selected by the criteria. Okay, means to print line we can also apply a P command, but what happen, okay, with the P you have to apply -n option. बघा, P हा सुद्धा एक ऑप्शन आहे ज्याचा उपयोग करून तुम्ही लाईन प्रिंट करू शकताय. म्हणजे जो क्रायटेरिया दिला आहे त्या क्रायटेरियामधल्या ज्या लाईन्स सिलेक्ट होत आहेत त्या लाईन्स जर तुम्हाला प्रिंट करायच्या असतील तर तुम्ही P हा ऑप्शन्स पण देऊ शकता. पण एकच बाब आहे की त्या P जेव्हा तुम्ही देताय ना तेव्हा तुम्हाला कंपल्सरी P सोबत -n हा ऑप्शन द्यावा लागतो. मग आता म्हणाल तुम्ही हा -n का द्यायचा. ओके, तर यासाठी जेव्हा तुम्ही P ऑप्शन देताय तेव्हा काय होतं की ज्या लाईन्स तुम्ही इथं जसं ज्या लाईन्स तुम्ही हा जो क्रायटेरिया दिला आहे 3Qचा ह्याच्यामध्ये सिलेक्ट होतात त्या लाईन्स P मुळे प्रिंट होतातच, त्या तिन्ही लाईन्स प्रिंट होतात. पण त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही -n जर वापरला नाहीत तर त्या लाईन्स सोडून सुद्धा उरलेल्या ज्या लाईन्स आहेत ज्या ॲक्च्युली सिलेक्टेड नाही आहेत त्यासुद्धा लाईन्स प्रिंट होतात, म्हणजे डबल प्रिंट होतं ते. ओके, म्हणजे सिलेक्टेड लाईन्स पण प्रिंट होतातच, पण ज्या सिलेक्ट झालेल्या नाही आहेत त्यासुद्धा प्रिंट होतात जर तुम्ही -n हा ऑप्शन वापरला नाहीत तर. ओके, -n हा ऑप्शन वापरला नाहीत तर. ओके, तर म्हणून आपण काय करायचं, -p सोबत आपण -n हा ऑप्शन काय करायचा, वापरायचा. ओके, आता पुढचं बघा, आपण जे मगाशी तुम्हाला सांगितलं सिलेक्टिंग लाईन्स फ्रॉम एनिवेअर. ओके, जर तुम्हाला ओके मीन्स इफ एनी युजर्स नीड टू सिलेक्ट अ कंटिन्युअस ग्रुप ऑफ लाईन्स ओके फ्रॉम anywhere in the file. Okay, for that we are using this option -n and P. बघा, तुम्हाला इथे -n आणि P हा ऑप्शन जो दिसतो आपल्याला, हा आपण ऑप्शन का वापरतो तर ऑब्वियसली -n यासाठी की टू सिलेक्ट नंबर ऑफ लाईन्स, and from 9 to 11 P indicates what, from 9, 10 and 11 3 lines means group of lines. ओके, इट सिलेक्ट्स फ्रॉम द फाईल EMP. बघा, हाच ऑप्शन मी तुम्हाला दाखवतो, इथं पहा. ओके, कशा प्रकारे आहे बघा तो केलेला आहे. ओके, इवन ओके इथं हे पण दिले बघा मी, ओके टू सिलेक्ट लास्ट लाईन. ओके, मी थोडंसं प्रॅक्टिकली जिथे केलं तिथे मी जादाचे ऑप्शन्स पण वापरलेले आहेत. ओके, इथं बघा सीड -n सिंगल कोटेशनच्या आतमध्ये $P हा ऑप्शन आहे बघा. ओके, म्हणजे इथं काय करतं ॲक्च्युली $P हा जो ऑप्शन आहे ओके हा काय करतो बघा की जर समजा ते 2Q का करतो, 2Q हा फक्त सुरुवातीच्या 2 लाईन्स घेतो आणि क्विट करतो, बरोबर आहे का. तर 2P हा काय करतो तर 2P हा काय करतो
टू क्यू काय करतो बघा, तर दोन लाईन्स आहेत त्या तो काय करतो, सिलेक्ट करतो. ओके, आणि बिगिनिंगच्या दोन लाईन्स तो सिलेक्ट करतो. बिगिनिंगच्या दोन लाईन्स तो सिलेक्ट करतो. ओके, आणि तो तुम्हाला डेटा दाखवतो. बरोबर आहे का? ओके, दोन लाईन्स बिगिनिंगच्या तो सिलेक्ट करतो, डेटा दाखवतो. ओके, जर तुम्हाला लास्ट लाईन्स पाहिजे असेल बघा, जर तुम्हाला शेवटच्या लाईन्स जर पाहिजे असतील, एकदम शेवटच्या, ओके, लास्ट लाईन जर तुम्हाला बघायचं असेल युझिंग सीड, तर तुम्ही असा उपयोग करा, सीड -n $p. इथे जरासं सिंगल कोटेशनच्या आतमध्ये इथे कर्सर आहे, तो आय सारखा दिसाल तो कर्सर आहे. ॲक्च्युअल त्या ठिकाणी असं पाहिजेत, सिंगल कोटेशनच्या आतमध्ये डॉलर आणि पी हे वाटल्यास स्मॉल पी, हां स्मॉल पी, डॉलर आणि पी ते दिल्यात, तर डॉलर इंडिकेट करतो शेवटची लाईन, पी म्हणजे प्रिंट करणं, डॉलर इंडिकेट करतो EMP या फाईलमधली सगळ्यात शेवटची लाईन तो प्रिंट करतो. डॉलर इंडिकेट करतो, डॉलर हे ॲड्रेस, सगळ्यात शेवटची लाईन, पी हा प्रिंट, -n म्हणजे काय, नंबर ऑफ लाईन्स. तर जर इथं बघा वाटल्यास, हे बघा ही जी लाईन आहे, सो सी हिअर, ही जी लाईन दिसते बघा तुम्हाला शेवटची. ओके, ही लाईन्स इथं बघा आता, सीड -n सिंगल कोटेशनच्या आतमध्ये डॉलर स्मॉल पी आणि EMP हे जर तुम्ही दिलात ऑब्वियसली, तर काय होतं बघा, ही शेवटची लाईन जी आहे, शेवटची लाईन यातली काय होते, प्रिंट होते. म्हणजे आताच दाखवलं आहे. ओके, आता इथं पुढे बघा, सिलेक्टिंग लाईन्स फॉर एनिवेअर. आता मग जे तुम्हाला पॉईंट आला होता तो हा पॉईंट, सिलेक्टिंग लाईन्स फ्रॉम एनिवेअर. तुम्हाला लाईन्स कुठल्याही सिलेक्ट करायच्या आहे, सेट ऑफ लाईन्समधल्या सिलेक्ट करायच्या असतील तर तुम्ही करू शकताय. तर ते कशा प्रकारे बघा, सीड -n, ओके, टू सिंगल कोटेशनच्या आतमध्ये 2,3p म्हणजे दुसरी तिसरी लाईन, दुसरी आणि तिसरी लाईन सिलेक्ट करतं. तुम्ही असं जर दिलं 2,5p दिलात, तर दुसरी तिसरी चौथी पाचवी रेंजमधल्या सगळ्या लाईन्स सिलेक्ट करतं. लक्षात ठेवा की मी इथे काय दिले, 2,3p ही EMPवरती अप्लाय कर. ओके, तर बघा दुसरी आणि तिसरी लाईन्स जर तुम्ही बघितल्यात बघा, इथे 28,000 आणि 32,000 म्हटल्यास इथे बघा, ओके 28,000 इथे दिसतं बघा, 28,000 आणि 32,000, बरोबर आहे का? मी दुसरी आणि तिसरी लाईन्स हे सिलेक्ट करतो. कशी कमांड दिली बघा आपण, सीड फिल्टर आहे, -n कशासाठी, नंबर ऑफ लाईन्स, अनेक लाईन्स तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. ओके, आणि साहजिकच आपल्याला काय करावं लागतं, जे ॲक्शन आहे आणि ॲड्रेस, म्हणजे हा 2 आणि 3 हा ॲड्रेस, पी ही ॲक्शन, हे सिंगल कोटेशनच्या आतमध्ये द्यावं लागतं. आणि फाईलचं नाव काय, EMP, बरोबर आहे, इथे दिलात तुम्ही. ठीक आहे, पुढं बघा, निगेटिंग दी ॲक्शन. ओके, तर इथं काय करावं लागतं बघा, निगेटिंग दी ॲक्शन. ओके, आता हा जो पॉईंट आहे बघा, इथं बघा आपण थेरॉटिकली अगोदर बघूयात. ओके, मला वाटतं मी हा जाताचा पॉईंट घेतला आहे. ओके, हो, तर मी हा जादाचा पॉईंट घेतला आहे. तुम्ही तुम्हाला तो तुमच्या थेरॉटिकलमध्ये पण नाही आहे, तो थिअरीमध्ये पण तो पॉईंट नाही आहे, दाखवतो तुम्हाला मी. ओके, म्हणजे इथं तुमच्या इथे हे दिसतं बघा. ओके, सिलेक्टिंग लाईन्स फ्रॉम एनिवेअर हा पॉईंट आपण बघितला. ओके, इथे मी 9 आणि 11 दिले, म्हणजे 9, 10 आणि 11 ह्या लाईन्स प्रिंट होतील. ओके, तर EMP फाईलमधल्या. आता आणखी एक हे बघण्यापूर्वी आणखी एक जादाचं दाखवतो बघा मी. ओके, इथं नॉट सिलेक्टिंग द लाईन्स, ओके, मीन्स निगेटिंग द ॲक्शन, म्हणजे इथं काय करतं बघा, हां इथं लक्ष द्या, इथं लक्ष द्या, डॉलर नंतर सीड -n म्हणजे हा फिल्टर अप्लाय करतो. सीड -n सिंगल कोटेशनच्या आतमध्ये 3, $p 3, $! ओके, बघा परत जा, सीड स्पेस -n स्पेस सिंगल कोटेशनच्या आतमध्ये 3, $! p सिंगल कोटेशन कंप्लीट EMP. आता इथं बघा, सीड म्हणजे फिल्टर समजलं, -n म्हणजे नंबर ऑफ लाईन समजलं. आता सिंगल हे इथं महत्त्वाचं, 3 म्हणजे काय, तिसरी लाईन, पासून कुठपर्यंत, डॉलर इंडिकेटर काय करतं, शेवटची लाईन, एक्सक्लेमेटरी मार्क वापरले बघा मी. निगेटिंग म्हणजे 3, $p, डॉलर म्हणजे शेवटची, बरोबर आहे का, 3 ते शेवटची लाईन एक्सक्लेमेटरी मार्क इंडिकेट करतं सोडून, नको
3 ते तिसऱ्यापासून शेवटची लाईन सोडून बाकी उरलेलं प्रिंट कर. बघा, तिसरी पासून शेवटच्या लाईनमधलं तिसरी, चौथी, पाचवी, शेवट काय असेल ते सगळं सोडून एक्सक्लेमेटरी मार्क इंडिकेट करतो निगेशन. निगेशन म्हणजे सोडून बाकी सगळं प्रिंट कर. तर जरा लक्ष देऊन बघा. ओके, तिसरी आणि तिसऱ्यापासून सगळं पुढचं म्हणजे अर्थ एखादी फाईल असेल ज्या फाईलमध्ये 1, 2, 3 पासून पुढच्या लाईन्स आहेत, तर तिसरीपासून पुढचं सगळं सोडून म्हणजे उरले कुठली, पहिली आणि दुसऱ्या लाईन्स आहेत, बरोबर का. तर इथेच बघा, इथं आपला डेटा आहे बघा, हा डेटा आहे बघा, पहिल्या, दुसऱ्या, तिसरी, चौथी. तर मी काय म्हणतोय की तिसऱ्यापासून सगळं पुढचं सोडून बाकीचं उरलेलं दाखव. म्हणजे ह्या 2 लाईन्स 1, 2, 3 इथं बघितलं, 1, 2, 3, 2, 3, 4. आता इथंच बघा, डेटा दिसतो का बघा तुम्हाला. ओके, इथं हे बघा 1, 2, 3, 2, 3, 4, बरोबर आहे का. म्हणजे याचा अर्थ काय दाखवतं, ते हे निगेशन करतं, म्हणजे रिव्हर्स दाखवतं. म्हणजे इथं काय करतं ते, ह्याला जे तुम्ही द्याल 2, 3 हे दाखवतं, ह्या लाईन्स दाखवतं, पण ह्या सोडून पाहिजे असतील तर ह्या सोडून दुसऱ्या पुढच्या सगळ्या पाहिजे, तर त्यासाठी आपण एक्सक्लेमेटरी मार्क वापरतो. काय वापरतो, एक्सक्लेमेटरी मार्क. दॅट इज कॉल्ड एज निगेटिंग द ॲक्शन. दॅट इज कॉल्ड एज निगेटिंग दी ॲक्शन. ओके.